आज मी फणसाच्या बिया आणि मक्याचे दाणे यांची मिक्स भाजी तयार करणार आहे। आता सध्या ह्या फणसाचा आणि मक्याचं सीझन चालू आहे, त्याच्यामुळे मग म्हणून छान अशी भाजी तयार करायची। ही खूप चविष्ट भाजी होते आणि सगळ्यांना आवडेल अशी भाजी ही तयार होते। चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया। पण रेसिपी आवडली तर लाईक कमेंट करायला विसरू नका। नमस्कार, मी पद्मजा। अलिबागची चवमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। आज मी एका रिसॉर्ट बद्दल तुम्हाला माहिती सांगणार आहे। अलिबाग मधील वाडगाव, मुंबई हायवेवर वाडगाव गाव आहे, तिथे बाग विला म्हणून रिसॉर्ट आहे। आता 2 दिवसापूर्वी तिथे मी गेलेली। खूप छान असा रिसॉर्ट आहे, निसर्गरम्य वातावरण आहे आणि खूप सुंदर असा रिसॉर्ट आहे। तिथे व्ह्यूज खूप छान आहे, नदी आहे, डोंगर, आजूबाजूला शेती, अशी खूप सुंदर असा हा रिसॉर्ट आहे। आणि ह्या रिसॉर्टमध्ये घरगुती जेवण सुद्धा खूप छान मिळतं। तर मी व्हिडिओमध्येच ह्या रिसॉर्टचे फोटो टाकणार आहे आणि हा रिसॉर्ट मला खूप छान आवडला, बाग विला। तुम्ही सुद्धा भेट द्यावी म्हणून मी आज तुम्हाला सांगते ह्या रिसॉर्टबद्दल। आणि अधिक माहिती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे। चला तर आता व्हिडिओला सुरुवात करूया। आज मी मक्याचे दाणे आणि त्याच्यामध्ये फणसाच्या बिया अशी खूप छान चविष्ट अशी भाजी तयार करणार आहे। खूप चविष्ट होते, तुम्हाला नक्की ही भाजी आवडेल। चला तर आता रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी अलिबाग तालुक्यातील वाडगाव हे गाव आहे आणि अलिबागपासून अगदी 2-3 किलोमीटर जवळ आहे हे अंतर। इथे बाग विलामध्ये आलेली आहे। तर मग मी तुमच्यासाठी तुम्हाला जर रिसॉर्टमध्ये, जर अलिबागमध्ये आल्यानंतर फिरण्यासाठी जर तुम्हाला यायचं असेल तर ह्या रिसॉर्टमध्ये तुम्ही भेट देऊ शकता। खूप छान आहे हे रिसॉर्ट, मला आवडलं। मी इथे बाग विलामध्ये आलेली आहे आणि इथे आता मी इथे बेडरूम मध्ये आलेली आहे। खूप छान बेडरूम आहे, AC रूम आहे आणि इथे जे फर्निचर केलेलं आहे ते खूप छान, साध्या पद्धतीने जरी असलं तरी खूप छान आहे। असं खूप मोठा रूम आहे बेडरूम। खूप छान आणि प्रशस्त असं बाग विला आहे। खूप छान नॅचरल असं ठिकाण आहे। नक्की बाग विलाला तुम्ही जरूर व्हिजिट करा। खूप सुंदर आहे, तुम्हाला नक्की आवडेल। आता मी तुम्हाला इथे जरा बाहेरचं गार्डन वगैरे दाखवते। आता इथे मी फणसाच्या बिया घेतलेल्या आहेत। आता ह्या दिवसात फणसाचा सीझन असतो आणि बिया वगैरे भरपूर असतात। तर मग त्या बिया आपण इतर भाजीमध्ये सुद्धा टाकू शकतो किंवा सेपरेट अशी फणसाची बियांची भाजी तयार करू शकतो। आता ह्या बिया आहेत, त्यांची सालं काढताना खूप कंटाळा येतो। मग त्या बिया आहेत त्या जरा उन्हामध्ये वाळत घालायच्या, मग ती सालं अगदी त्याची हलकी होतात आणि सहज निघतात। आता ही सालं काढून घेतलेली आहेत आणि ह्या बिया स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत। आणि इथे मक्के घेतलेले आहेत। मक्यांचा सुद्धा आता सीझन भरपूर आहे, मार्केटमध्ये मक्के अगदी सहज उपलब्ध होतात। तर ते मक्के सुद्धा अगदी सहज सोलता येतात। आता इथे मक्के घेतलेले आहेत सोलून, ते सुद्धा स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। आणि बदाम घेतलेले आहेत अर्धा वाटी। हे बदाम आहेत ते 1 तास अगोदर पाण्यामध्ये भिजत ठेवलेले आहेत, चांगले छान असे भिजलेले आहेत बदाम। आणि 1 मोठा टोमॅटो, मोठा नसेल तर 2 टोमॅटो घ्यायची आणि 1 मोठा कांदा। आता इथे माझ्याकडे मोठा होता म्हणून मी 1च घेतला, जर मोठा कांदा नसेल तर 2 कांदे घ्यायचे आहेत। आता हे सगळे कुकरला बॉईल करून घेणार आहे एकत्रच। आता कुकरला बॉईल करताना फणसाच्या बिया टाकून घ्यायच्या आहेत, एकत्रच करणार आहे, आणि मक्याचे दाणे। आता इथे कांदा, टोमॅटो आणि बदाम ह्याची ग्रेव्ही तयार करणार आहे, पण एकाच कुकरमध्ये हे टाकून घेणार आहे। हे सुद्धा बॉईल करणार आहे। आता पाणी घालून घ्यायचं आहे। आता कुकरमध्ये 1 ग्लास पाणी घालून घेणार आहे
जास्त गरज असेल पाण्याची तर जास्त घातलं तरी चालेल। आणि मक्के आणि फणसाच्या बिया ह्या समप्रमाणात सारख्याच घेतलेल्या आहेत, 1-1 वाटी। आता कुकरची फक्त एकच शिट्टी देणार आहे, कारण का मक्के आणि फणसाच्या बिया लगेच तयार होतात। एक शिट्टी झाल्यानंतर गॅस बंद करून घेणार आहे। कुकरची एक शिट्टी झालेली आहे, आता गॅस बंद करून घेते मी। एकच शिट्टी द्यायची आहे, 10 मिनिटं झालेली आहेत। आता मक्के आणि फणसाच्या बिया छान अशा बॉईल झालेल्या आहेत, एकच शिट्टी दिलेली आहे। आता ह्याच्यामधून कांदे आणि टोमॅटो आणि जे बदाम आपण टाकलेले ते सुद्धा वेगळे काढून घ्यायचे, त्याची पेस्ट करायची आहे। आणि आता बदामची अशी सहज सालं निघतात, सालं काढायची आहेत बदामची। तर इथे मी गाळणीने गाळून घेतलेलं आहे। हे पाणी आहे ते ठेवून द्यायचं आहे भाजीमध्ये वापरण्यासाठी। आता कांदे वगैरे आहेत ते काढून घ्यायचे आहेत, ही बदाम काढून घ्यायची आणि बदामची सहज सालं निघतात। टोमॅटो काढून घ्यायचं आहे ह्याच्यामधून। आता इथे मी बदामाची सालं काढून घेतलेली आहे, सगळी निघालेली आहेत। आणि कांदा आणि टोमॅटोची सुद्धा सालं काढून घ्यायची। आता हे थंड झाल्यानंतर मिक्सरला बारीक एकदम पेस्ट करून घ्यायची आहे। आता इथे मी एकदम बारीक अशी पेस्ट करून घेतलेली आहे। आणि बारीक करताना ह्या वाटणामध्ये पाणी घ्यायचं नाही, कारण का कांदा टोमॅटोचं पाणी होतच त्याच्यामध्ये, म्हणून। आता इथे मी कढईमध्ये तेल घेतलेलं आहे आणि तेल गरम झाल्यानंतर चिमूटभर हिंग आणि अर्धा चमचा जिरं आणि गॅसचा फ्लेम स्लो करायचा आहे आणि ही पेस्ट घालून घ्यायची आहे। ही ग्रेव्ही आहे ती तेलामध्ये छान अशी परतून घ्यायची आहे। जोपर्यंत तेल सुटत नाही ग्रेव्हीला तोपर्यंत परतून घ्यायची आणि गॅसचा फ्लेम मीडियम करायचा आहे। इथे छोटा अर्धा चमचा हळद आणि सतत ढवळत राहायचं आहे, नाहीतर खाली पातेल्याला लागेल म्हणून ग्रेव्ही। आता ग्रेव्हीला तेल सुटलेलं आहे आणि तेल सुटेपर्यंत ढवळत राहायचं आहे सतत। आणि थोडं तेल सुटायला जरा वेळ लागतो, गॅसचा फ्लेम स्लो करूनच परतून घ्यायची आहे ग्रेव्ही। आणि तेल सुटल्याशिवाय हे त्याच्यामध्ये भाजी घालायची नाही। मस्त असं तेल सुटलेलं आहे आणि ती ग्रेव्ही आहे ती हलकीशी झालेली आहे। आता ग्रेव्हीला तेल सुटलेलं आहे, तर 1 चमचा मिरची पावडर, मी घरगुती मसाला वापरणार नाही, मिरची पावडरच वापरायची, टेस्ट खूप छान लागते या भाजीला। आणि गरम मसाला 1 चमच। तर ह्याच्यामध्ये ही भाजी घालून घेणार आहे। आणि भाजी बॉईल करायला जे पाणी वापरलेलं तेच पाणी आता इथे यूज करायचं आहे भाजीमध्ये। आता चवीनुसार 1 चमच मीठ घातलेलं आहे, पण ते व्हिडिओमध्ये आलेलं नाही मीठ घातलेलं, म्हणून मी सांगते मीठ घातलेलं आहे भाजीमध्ये। तर भाजीवर 1 मिनिट झाकण ठेवून देणार आहे। तुम्हाला जेवढं पाणी पाहिजे असेल ते ठेवू शकता, पण जास्त पाणी ठेवायचं नाही, अशी घट्टसरच भाजी तयार करायची आहे। तर झाकण काढून बघते, मस्त भाजीला खमंग वास येतोय आणि फणसाच्या बिया आणि मक्याचे दाणे अशी मस्त खूप चविष्ट अशी ही भाजी तयार होते। तर ही भाजी तयार झालेली आहे। मी आता भाजीला वरून तडका देणार आहे। भाजी आता मी उतरून घेते। आता इथे तडका देणार आहे, तर 1 चमचा साजूक तूप घेतलेला आहे। आता तूप गरम झाल्यानंतर आल्याचे तुकडे असे बारीक करून घेतलेले आहेत, थोडेसे ते घालून घ्यायचे। थोडीशी कसुरी मेथी आणि थोडीशी अर्धा चमच चिली फ्लेक्स।
छान आलं आहे ते कुरकुरीत झालं पाहिजे आणि चिली फ्लेक्सचा सुद्धा रंग आलेला आहे। खूप मस्त असं वरून भाजीला तडका। खूप चविष्ट अशी मक्याच्या दाण्यांची आणि फणसाच्या बियांची अशी भाजी तयार झालेली आहे किंवा हा मसाला तयार झालेला आहे। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करायला विसरू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, त्याच्यामुळे मला नवनवीन रेसिपी करण्याची प्रेरणा मिळेल।